नमस्कार मैत्रिणींनो, प्रथास फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग पाहणार आहोत. त्याचबरोबर एका पार्टचं मी तुम्हाला स्टिचिंग देखील करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला समजायला अतिशय सोपं जाईल. आता इथे बघा, मी फॅब्रिकला फोल्ड घेतलेला आहे आणि खालच्या दिशेला 1-1 इंचाचं मार्जिन सोडत आहे. फ्रंट पार्ट असल्यामुळे इथे 1 इंच मी बॅक पार्टपेक्षा जास्त घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपण बंद बाजूकडून माप टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता, या पद्धतीने मी फोल्ड दिलेला आहे. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही माहिती आहे. आता याच्यानंतर अर्धा इंच इथे मी मार्किंग करत वरपर्यंत पॉईंट देत आहे. हे मार्किंग आपलं हुक आणि आईपट्टीसाठीचं आहे. आता माझी जी उंची आहे ती 15 इंच आहे. 1 इंच ॲड करून संपूर्ण उंची 15 इंच, तशी 14 इंच आहे. 1 इंच ॲड केल्यावर 15 इंच होते. मार्किंग करून लाईन काढून घेतलेली आहे. आता याच्यानंतर शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. तर 5.25 इंचावर इथे मी शोल्डरसाठी मार्किंग केलेलं आहे. माझा पाठीमागचा गळा जो आहे तो डीप आहे, त्यानुसार मी इथे मार्किंग केलेलं आहे. आणि 5.25 इंचावर इथे मी आभूसाठीचं मार्किंग केलेलं आहे. इथून देखील चेक करायचं आहे, वरचं म्हणजे शोल्डरचं आणि खालून दोनही पॉईंट व्यवस्थित आले पाहिजेत. आता याच्यानंतर चेस्टचं मार्किंग करायचं आहे. तर माझी 36ची चेस्ट आहे, तिचा चौथा भाग होतो 9 इंच. 5 इंच लुझिंग, लक्षात घ्या, 5 इंच लुझिंग आणि अर्धा इंच इथे आपलं जाणार आहे, त्याच्यासाठी एक्स्ट्रा घेत आहे मी. या व्यतिरिक्त 1.5 ते 2 इंच जी काही तुमची शिलाई मार्जिन आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे. आता इथे लाईन काढून घ्यायची आहे. आता याच्यानंतर आपल्याला जी आपली नेक विड्थ आहे, गळारुंदीचं मार्किंग करायचं आहे. 2.25 इंचावर गळारुंदीसाठीचं मार्किंग करून 6.5 इंचावर इथे मी फ्रंट जो गळा आहे त्याचं मार्किंग केलेलं आहे. आणि 2.25 इंचावर इथे मी गळारुंदी घेतलेली आहे खालच्या बाजूला. तुम्ही 2.5 इंच देखील घेऊ शकता. आणि इथे मी गोल शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे अर्धा इंच सोडायचं आहे आपल्याला. शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच सोडायचं आहे. इथे 5 इंचावर मार्किंग करून या प्रकारे शोल्डर स्लोप द्यायचा आहे. आता पुढची बाजू आहे म्हणून 1 इंचावर मार्किंग करून आर्महोलचा कवशेप दिलेला आहे. माझा 16चा संपूर्ण मुंडा आहे. 8 इंच माझ्या बरोबर आलेला आहे. आणि पुढची अर्धा इंच आपले शिलाईमध्ये जाणार आहे, तसं तुम्हाला देखील मोजून घ्यायचं आहे. आता याच्यानंतर इथे योकपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. तर मी खालून 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि या बाजूला देखील मी 2.5 इंचावर मार्किंग करत आहे. तर मी यापेक्षा अर्धा इंच कमी घेतलेला आहे. आणि हे दोनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तुम्ही सरळ लाईन काढून घेऊ शकता किंवा डॉटेड लाईन देखील काढू शकता या पद्धतीने. आता याच्यानंतर इथे मी 1 इंचावर पुन्हा एकदा पॉईंट देऊन आणि आपल्याला जो कवशेप आहे योकपट्टीचा तो काढून घ्यायचा आहे. तर हे झालं आपलं योकपट्टीचं मार्किंग. आता याच्यानंतर आपल्याला हे जे पॉईंट्स आहेत ते सरळ खाली जोडून घ्यायचे आहेत. वरून आता आपल्याला आधी अर्धा इंचाचं मार्किंग करत आहे, कारण ते आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाईल. तर 38ची माझी फुल बस्ट आहे, त्याचा चौथा भाग होतो माझा इथे 9.5 इंच. तर मी ऑलरेडी अर्धा इंच सोडलेला आहे, म्हणून मी फक्त 9.5 मध्ये अर्धा इंच ॲड करून 10 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आता इथून देखील आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे, म्हणून मी इथे 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. अर्धा इंच आपल्या शिलाई मार्जिनमध्ये निघून जाईल आणि ती देखील इथे मी लाईन काढून घेत आहे. हा टक्स आपला जो पफ आहे तो अतिशय सुंदर येतो. या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून आणि मी इथे प्रिन्सेस कटचा कवशेप काढून घेतलेला आहे. आता बघा, अर्धा इंच आपण सोडलं होतं, तर इथे मी ते अर्धा इंच कवर केलेलं आहे. आता याच्यानंतर जेवढी कंबर आहे, माझी 32ची कंबर आहे, तिचा चौथा भाग होतो 8 इंच. तर 8 इंचावर मार्किंग करून उरलेलं जेवढं मार्किंग आहे तेवढं इथे घ्यायचं आहे. माझं 2 इंच राहतं आणि आपल्याला या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा ड्राफ्टिंग इथे मिळून जातो. आता इथे दोन्ही साईडला आपल्याला अर्धा इंच म्हणजेच 1.5 इंचावर मार्किंग करून या प्रकारे टक्स बनवून घ्यायचा आहे. आता या पद्धतीने आपलं संपूर्ण जे ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे. आता इथे मी प्रिन्सेस कटचं जे ड्राफ्टिंग आहे ते कट करून घेत आहे. या व्हिडिओमध्ये माझ्याकडून सांगण्यातून काही राहून गेला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुमचे काही प्रश्न असेल तर मला नक्की विचारा. मी नक्की त्याच्यावर उत्तरं देण्याचा तसेच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आता इथे कटिंग करून झालेलं आहे, तर या पद्धतीने आपलं कटिंग हे दिसत आहे. आता मी मेन फॅब्रिकवर ठेवून हे सगळं कट करून घेत आहे. आता आपण हे सगळे जे पार्ट आहेत ते मेन फॅब्रिकवर ठेवून स्टिच करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने मी सगळे इथे स्टिच करून घेत आहे. तुमची कोणतीही चेस्ट साईज असली त्या चेस्ट साईजनुसार तुम्हाला मापं टाकायची आहे आणि याच पद्धतीनुसार प्रिन्सेस कटचं ड्राफ्टिंग आणि कटिंग तसेच स्टिचिंग करायचं आहे. या पद्धतीने काय होतं की ब्लाऊज बसायला देखील छान बसतो.
आणि प्रॉपर पफ देखील येतो. आता बघा आपण इथे हे दोनही जे पार्ट आहेत, साईड पार्ट आणि कटोरीचा पार्ट, तर हे दोनही जोडून घेत आहोत. जोडत असताना मी खालच्या बाजूने जोडत घेत आहे आणि अगदी सावकाशपणे आपल्याला जोडत घ्यायचं आहे. दोन्हीही भाग जर आवश्यक नसेल तर अजिबात खेचायचं नसेल. अगदीच थोडासा भाग आपल्याला गरजेचं वाटत असेल की एकत्र त्यांची दोन्हीही टोकं जुळावी तरच थोडं खेचायचं आहे. यामुळे काय होतं की कटोरी आपली व्यवस्थित येते आणि वर खाली होत नाही. आता इथे मला कुठेही स्ट्रेच करावं लागलेलं नाही आहे. तर मी पुन्हा एकदा टाका जो आहे तो घट्ट व्हावा म्हणून आणखीन एकदा शिलाई टाकत आहे. 2 वेळा शिलाई टाकली म्हणजे शिलाई जी आपली आहे ती व्यवस्थित बसते. आता इथे माझं शिलाई टाकून झालेली आहे. जो दुसरा टक्स आहे त्याला देखील इथे मी शिलाई टाकून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे 2 पार्ट जोडून झालेले आहेत. आता आपला जो तिसरा पार्ट आहे म्हणजेच आपली योगपट्टी आपल्याला आता इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर ती इथे मी अटॅच करून घेत आहे. योगपट्टी अगदी व्यवस्थितरित्या कशी अटॅच करायची याचा देखील प्रॉपर व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुम्ही चॅनल लिंकवर जाऊन चेक करून पाहू शकता. तर आता इथे मी अगदी फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवत आहे जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल. तर इथे माझी जी योगपट्टी आहे ती अटॅच करून झालेली आहे. अगदी प्रॉपर फिनिशिंगसहित योगपट्टी अटॅच झालेली आहे. कुठेही मागे पुढे झालेली नाही आहे. तर फ्रंट पार्टचं एका भागाचं पाळ मी तुम्हाला स्टिचिंग देखील करून दाखवलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.